नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती क्रमशः सादर होणाऱ्या रामायणातल्या विविध व्यक्तिरेखा आपण आज अंगदाची व्यक्तिरेखा पाहणार आहोत. रावणासारख्या कपटी बलाढ्य राक्षसाला आणखी एक संधी द्यावी आणि युद्ध टळावे या हेतूने त्याने वालीपुत्र अंगदाला राजदूत म्हणून पाठवायचे ठरवले. प्रभूंनी यावेळी अंगदाची निवड केली. ही राजनीती होती. रावणाने जर सन्मानपूर्वक सीतेला परत पाठवले तर एवढी सुंदर लंका नष्ट होणार नाही आणि वित्तहानी जीवहानी टळेल. अंगद तरुण आहे. तरुणांना कामाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांची कार्यशक्ती जागृत होते. त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने संघटन कौशल्य वाढतं. अंगदाला दूत म्हणून पाठवून श्रीरामांनी अनेक गोष्टी साध्य केल्या. युवराज अंगदा, सत्याच्या रक्षणासाठी आणि अन्यायाच्या निर्दलनासाठी सारी वानर सेना तर उत्सुक आहेच. तुझ्यासह राजा सुग्रीवासह नल, नील, जांबुवंत, हनुमान इत्यादी असंख्य महापराक्रमी योद्धे ही धरणी राक्षसांपासून मुक्त करण्यास उत्सुक आहेत, आतुर आहेत. पण रावण जर अधर्मी असला तरी तोही एक राजा आहे. त्याच्याशी लढताना राजनीतीचे भान ठेवूनच लढले पाहिजे. तेव्हा अंगदा, तू माझा दूत म्हणून रावणाची भेट घ्यावीस अशी माझी इच्छा आहे. त्याला शेवटची संधी आणि 4 समोपचाराच्या गोष्टी आणि समेटासाठी तयार करशील. जर रावण सीतेला सन्मानपूर्वक माझ्या स्वाधीन करण्यास तयार असेल तर माझ्या वतीने तू त्याला संपूर्ण अभय देण्यास मुखत्यार आहेस. विनाकारण रक्तपात दोन्ही पक्षाला हितकारक ठरत नाही. रामाचा दूत म्हणून अंगद रावणासमोर शिष्टाई करण्यास येतो आणि त्याच्या दरबारात हजर होतो. राजनीतीचे प्राथमिक सोपस्कार पूर्ण करून तो रावणाला म्हणतो, असुरराज लंकेश्वर महाराज, रावणाने उग्र तपश्चर्या करून प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून अमोल वर मिळवल्याचं आणि त्या वराद्वारे अलौकिक सामर्थ्य संपादन केल्याचं सारं जग जाणतं आहे. त्याचं अजोड कर्तृत्व केवळ असाधारण आहे. परंतु दुर्दैवाने त्यांनी त्याचे सारे सामर्थ्य सज्जनांच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी न वापरता स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सुख उपभोगासाठी वापरले. धर्माला पायदळी तुडवताना त्याची तमा बाळगली नाही. देवांना बंदिवानात टाकले. सज्जनांचा नाश करण्याचा अहर्निश प्रयत्न केला. लोकांचे जीव आणि संपत्तीच नव्हे तर त्यांच्या बायका मुलीही हरण केल्या आणि आपल्या जनानखान्यात आणून ठेवल्या. आपल्या दासी म्हणून त्यांना वागवले. या सर्वांवर कळस म्हणजे अग्नीसारखी तेजस्वी आणि तितकीच पवित्र श्रीरामाची धर्मपत्नी देवी सीता यांना सुद्धा कपटाने त्यांनी पळवून आणलं. हे शक्तिमान लंकेश्वरा, याच देवी सीतेचे पती अयोध्या नृपती श्रीराम 100 योजने समुद्र ओलांडून आपल्या अपमानाचा डाग धुवून काढण्यासाठी आणि तुझा अन्याय कायमचा नष्ट करण्यासाठी अत्यंत पराक्रम वानर सेनेसह तुझ्या राजधानीच्या दारास युद्धास सज्ज होऊन उभी आहेत. त्यांनी किशोर वयातच त्राटिका, सुबाहू यासारख्यांचा सहजपणे एकट्याने वध केला आहे याची तुला जाणीव आहेच ना. खर आणि दूषण यांच्या सैन्यासह संपूर्ण त्यांनी नाश केलेला आहे आणि त्यासाठी कोणाचेही साह्य त्यांनी घेतले नाही. हे महापराक्रमी श्रीराम आज अत्यंत सामर्थ्यशाली प्रचंड वानरदलासह तुझा पारिपत्य करण्यास सज्ज आहेत. हनुमानासारख्या केवळ एका वानराने तुझ्या सेनेची आणि नगरीची केलेली धूळधाण तू विसरला नसशीलच. याच भयाने स्वतःला महापराक्रमी म्हणणाऱ्या तुझी वानर सेनेसह समुद्र ओलांडत असतानाच श्रीरामांना रोखण्याची हिंमत झाली नाही. स्वतःच्या सामर्थ्यावर संपूर्ण विश्वास आणि सत्यावर
धर्मावर अढळ निष्ठा असलेले श्रीराम राजनीतीला स्मरून तुला शेवटची संधी देत आहेत. सीतादेवींना सन्मानपूर्वक श्रीरामाच्या स्वाधीन कर आणि स्वतःसह संपूर्ण राक्षस कुळाचे विनाशापासून रक्षण कर. अंगदाचे हे भाषण ऐकून रावण मात्र डिवचला गेला आणि अंगदाला ठार मारण्यासाठी आपल्या सैनिकांना सांगू लागला. राक्षस पुढे सरसावण्याचा प्रयत्न करताच अंगदाने जोरदार सिंहगर्जना केली आणि आपला उजवा पाय भर दरबारात दणकन जमिनीवर आपटला आणि या प्रचंड आविषाने आणि आवाजाने दचकून सर्व राक्षस त्याच्याकडे विस्मयाने अगदी पाहतच राहिले. अंगद सर्वांना आव्हान देत म्हणाला, रावणा, तुझा विनाश जवळ आलेला आहे, म्हणूनच तुला दुर्बुद्धी सुचत आहे. मला ठार मारणे तर दूरच, पण मी जमिनीवर ठेवलेला माझा उजवा पाय जर कोणी तसूभर जरी हलवू शकला तरी श्रीराम त्याचा पराभव समजून देवी सीतेविना लंकेच्या दरबारातून परत जाईल. असंख्य राक्षस अंगदाचा पाय हरवण्यासाठी त्याच्या पायाशी झटापटा करू लागले, पण त्याच्यावर कुठल्याच बळाचा परिणाम झाला नाही. अखेर तो त्याच्यावर शस्त्राने प्रहार करू लागताच त्यांना चिलटाप्रमाणे झटकून टाकले आणि उड्डाण करून श्रीरामांच्या समोर परत हजर झाला. शिष्टाईसाठी आलेला अंगद आपली ओळख सांगतो. वालीपुत्र आहे तेव्हा रावण त्याला म्हणतो की अरे, तुझ्या पित्याचा वध रामाने केला तर तू रामाला न मिळता तू माझ्या सेनेला येऊन मिळ, आपण मिळून रामाचा काटा काढू. त्यावेळी अंगद म्हणतो की सत्यप्रिय असलेले श्रीराम वालीचा वध करण्यास प्रवृत्त झाले, कारण वाली सत्याने वागलेला नव्हता. रावण त्याला म्हणतो, आपण दोघे मिळून श्रीरामाचा नाश करू. तुला किष्किंधेचे राज्य मिळेल आणि मला सीता प्राप्त होईल. हे ऐकून अंगद संतापला. अंगद तिथून निघून गेल्यामुळे आलेला प्रस्ताव फेटाळून युद्धाची वार्ता निश्चित झाली. युद्धारंभ होणार हे नक्की झाले. आपल्या लोकांबरोबर श्रीरामाने बसून भगवंताने विचारविमर्श केला आणि लंकेच्या चारही दारांवरती एकदम युद्ध कसे करावे ह्याचे बेत आखले. कोणी कोणत्या व्यूहातून पुढे जायचे त्यावर चर्चा झाली आणि दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी या भीषण युद्धाला आरंभ झाला. आपण जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा. धन्यवाद.